दरम्यान मुसळधार पावसाचा विधिमंडळ कामकाजालाही फटका बसतोय। विधानसभा कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं। पावसामुळे मंत्रीच विधानसभेत गैरहजर आहेत। भाजपा आमदारांनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली। पहिल्यांदा 5 मिनिटं नंतर 10 मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आलं। 288 विधानसभेचे आमदार असतात, त्यामध्ये फक्त 8 सदस्य सभागृहात उपस्थित आहेत। सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, काय चाललंय हे सगळे आमदार, त्यांची राहण्याची व्यवस्था ही दक्षिण मुंबईत असते, मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था तर विधिमंडळ परिसरातच आहे, तरी सुद्धा 288 फक्त 88 पैकी फक्त 8 आमदार जर का हजर असतील तर मग हा न्याय आपल्यासारख्या नोकरदारांना, व्यवसाय करणाऱ्यांना का नाही कामावर जाण्याच्या बाबतीत? काय चाललंय? अगदी खरं आहे प्रसन्न सर। आपण जर बघितलं असं तर राज्यात पावसाळी अधिवेशन जे आहे ते सुरू आहे मुंबईमध्ये, आणि अर्थात मुंबईमध्ये पाऊस देखील संततधार पडतोय। काल देखील एक दुर्घटना घडली। याआधी देखील आपण बघितलं असेल तर पहिल्या पावसात मुंबईची पूर्ण दैना उडाली होती, महापौरांनी दौरे केले। अशात मुंबईच्या प्रश्नांवर सकाळी 9:30 वाजता विशेष लक्षवेधी जी आहे ती ठेवण्यात आली होती, आणि याला अपेक्षित सगळे मुंबईतले आमदार जे आहेत ते उपस्थित होते। मात्र आपण पाहिलं असाल तर लक्षवेधीला उत्तर द्यायला मंत्री उपस्थित नसल्यामुळे कुठेतरी आमदार संतप्त पाहायला मिळाले। भाजपचे आमदार जे मुंबईतले कांदिवलीचे आमदार आहेत, अतुल भातखळकर असतील, मुर्जी पटेल असतील, यांनी आक्रमक पवित्रा जो आहे तो घेतला। जर मुंबईमध्ये इतक्या घटना घडतायत, मुंबईमध्ये पाऊस पडतोय, कुठलंही नियोजन पाहायला मिळत नाही, अधिकाऱ्यांचं पूर्णपणे अपयश पाहायला मिळतंय, असा आरोप सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी केला। असं असताना आज इतकी महत्वाची लक्षवेधी असताना मंत्री का उपस्थित नाहीत, असा प्रश्न देखील सभागृहामध्ये विचारण्यात आला। सुरुवातीला 10 मिनिटाचं सभागृह जे आहे ते प्रसन्न तहकूब करण्यात आलं। त्यानंतर पुन्हा एकदा सभागृह तालिकाध्यक्षांनी सुरू केलं, मात्र तरी देखील मंत्री आले नाहीत, आणि त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा सभागृह तहकूब करावं लागलं। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत। या परिस्थितीकडे आपलं लक्ष असेल। अपेक्षा आहे की यानंतर तरी संपूर्ण विधिमंडळ त्यातल्या पूर्ण अनुपस्थितीसह काम आपल्याला पाहायला मिळेल।